हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे। 8 फेब्रुवारी जया एकादशीच्या दिवशी तुळशीला काही विशिष्ट वस्तू बांधल्याने दारिद्र्य नाश पावते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। 8 फेब्रुवारी दिवशी तुळशीला बांधायच्या गोष्टी व त्यांचे फायदे। 1. तुळशीला रक्तचंदन बांधण्याचे महत्त्व। रक्तचंदन हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याला धार्मिक तसेच औषधी महत्त्व आहे। जया एकादशीच्या दिवशी तुळशीला रक्तचंदन अर्पण केल्याने घरात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। रक्तचंदन श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रिय असून त्याच्या अर्पणाने भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते। रक्तचंदनाचे थंड प्रभावामुळे मानसिक शांतता मिळते आणि मन स्थिर राहते। हे आर्थिक संकट दूर करण्यास मदत करते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते। अनेक संत आणि ऋषींच्या साधनेत रक्तचंदनाचा उपयोग केला जातो, कारण त्याच्या स्पर्शाने आध्यात्मिक शक्ती वाढते। या दिवशी तुळशीला रक्तचंदन लावून पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मिक समाधान मिळते। हे चंदन फक्त धार्मिक कार्यांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे। त्यामुळे जया एकादशीला रक्तचंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। 2. पिवळा धागा हळदीने रंगवलेला का बांधावा? पिवळ्या रंगाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, कारण हा रंग शुभतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। हळदीने रंगवलेला पिवळा धागा तुळशीला बांधल्याने कुटुंबात आनंद आणि समाधान टिकून राहते। हळदीला रोगनाशक आणि पवित्र मानले गेले आहे, त्यामुळे हा धागा बांधल्याने वातावरण शुद्ध राहते। या दिवशी पिवळा धागा तुळशीला अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक स्थिती सुधारते। तसेच हा उपाय केल्याने कर्ज आणि दारिद्र्य दूर होण्यास मदत होते। विवाहित स्त्रिया हा धागा मनोभावे बांधतात, त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध होते। पिवळा धागा बांधल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते। हा धागा बांधताना मनोभावे श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्मरण केल्यास विशेष फल प्राप्त होते। त्यामुळे जया एकादशीच्या दिवशी तुळशीला हा धागा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। 3. मोती शंख बांधल्याने आर्थिक स्थिती सुधारते। मोती शंख हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। जया एकादशीच्या दिवशी तुळशीला मोती शंख बांधल्याने घरात धनप्राप्ती होते आणि पैशांची तंगी दूर होते। हा शंख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी प्रभावी मानला जातो। मोती शंखाच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष दूर होतो। अनेक तांत्रिक शास्त्रांमध्ये मोती शंखाला शुभ मानले गेले आहे आणि तो देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे। या शंखामुळे मानसिक शांतता मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते। तुळशीला मोती शंख बांधताना त्यावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करावा, कारण त्यामुळे त्याची शक्ती वाढते। हा उपाय केल्याने घरात धनलाभ होतो आणि कुटुंबाच्या सर्व सदस्यांना आर्थिक लाभ मिळतो। त्यामुळे जया एकादशीला मोती शंख अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते। 4. गुंजाच्या मण्यांची माळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी गुंजाच्या मण्यांना धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व आहे। या मण्यांचे विशेष गुणधर्म असल्यामुळे ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करतात। जया एकादशीच्या दिवशी तुळशीला गुंजाच्या मण्यांची माळ बांधल्याने घरात वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। गुंजाचे मणी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रिय मानले जातात। या मण्यांची माळ बांधल्याने वाईट नजर, बाधा आणि वास्तुदोष यांपासून संरक्षण मिळते। तसेच हे मणी परिधान करणाऱ्याला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार देतात। या दिवशी गुंजाच्या मण्यांची माळ तुळशीला बांधल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि घरात सुखशांती नांदते। या उपायामुळे आर्थिक स्थितीही सुधारते आणि धनप्राप्तीसाठी मार्ग मोकळे होतात।
त्यामुळे जया एकादशीला हा उपाय केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. 5. तुळशीला तांदूळ, अक्षता अर्पण करण्याचे फायदे. तांदूळ हे पवित्र अन्न मानले जाते आणि त्यांचा उपयोग पूजेमध्ये केला जातो. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला तांदूळ, अक्षता अर्पण केल्याने घरात शांती आणि सौख्य टिकून राहते. अक्षता अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबावर तिची कृपा होते. या दिवशी तांदूळ अर्पण केल्याने अन्नसमृद्धी वाढते आणि कधीही उपासमार होत नाही. यामुळे गरिबी दूर होते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तुळशीला तांदूळ अर्पण करताना नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा, कारण त्यामुळे त्याचे फल अधिक मिळते. हा उपाय केल्याने नोकरी व्यवसायात वाढ होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे या दिवशी तुळशीला तांदूळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 6. लहान बांबूची बासरी बांधल्याने सुख आणि आनंद मिळतो. बासरी हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय वाद्य आहे. बासरीमध्ये आकर्षण शक्ती असून ती प्रेम, आनंद आणि शांतीचे प्रतीक आहे. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला लहान बांबूची बासरी बांधल्याने कुटुंबात प्रेमभावना वाढते आणि सुखशांती टिकून राहते. बासरी बांधल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि घरात चांगले विचार येतात. हे उपाय केल्याने नातेसंबंध सुधारतात आणि घरातील वातावरण आनंदी राहते. तसेच बासरी लावल्याने मुलांच्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यांचा अभ्यासात अधिक रस वाढतो. या दिवशी तुळशीला बासरी बांधताना श्रीकृष्णाचा मंत्र जपल्यास त्याचे अधिक फायदे मिळतात. हा उपाय केल्याने कुटुंबात समृद्धी येते आणि घरात सर्वांचे मन शांत आणि आनंदी राहते. त्यामुळे जया एकादशीच्या दिवशी हा उपाय करणे शुभ मानले जाते. कापसाची वात बांधल्याने घरात लक्ष्मी वास करते. कापसाची वात म्हणजे पवित्र दीपाची ज्योत. तुळशीला कापसाची वात बांधल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो आणि धनलाभ होतो. ही वात बांधल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते. कापसाची वात अर्पण करताना तुपाचा दीप प्रज्वलित करावा, त्यामुळे लक्ष्मी कृपा प्राप्त होते. या दिवशी हा उपाय केल्याने घरात आर्थिक समृद्धी वाढते. 8. बेलपत्र अर्पण करून पितृदोष व ग्रहदोष निवारण. बेलपत्र हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केला जातो. शिवपूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे, पण तुळशीला अर्पण केल्यानेही याचे उत्तम फायदे मिळतात. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला बेलपत्र अर्पण केल्याने पितृदोष आणि ग्रहदोष निवारण होतो. पितृदोषामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की आर्थिक अडचणी, नोकरीत अडथळे आणि मानसिक तणाव. अशा वेळी तुळशीला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. हे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सौख्य आणि समृद्धी वाढते. ग्रहदोष असल्यास जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात. विशेषतः शनी, राहू आणि केतूच्या अशुभ परिणामांमुळे जीवनात संकटे येतात. जया एकादशीला तुळशीला बेलपत्र अर्पण करताना नमः शिवाय मंत्राचा जप केल्यास या दोषांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात स्थैर्य येते. 9. गायत्री मंत्र लिहिलेली चिठ्ठी. शुभता आणि सकारात्मक ऊर्जा. गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. हा मंत्र जपल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात. जया एकादशीच्या दिवशी गायत्री मंत्र लिहिलेली चिठ्ठी तुळशीच्या झाडाला बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही चिठ्ठी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. जर घरात सतत तणाव, वादविवाद किंवा आजारपण असेल तर या दिवशी गायत्री मंत्र लिहून तो तुळशीला अर्पण करावा. त्यामुळे घरातील वातावरण शांत आणि पवित्र राहते. तुळशीला गायत्री मंत्र लिहिलेली चिठ्ठी बांधताना मनोभावे प्रार्थना करावी आणि भगवान विष्णूचा जप करावा.
यामुळे आध्यात्मिक उन्नती होते, कुटुंबात सौख्य येते आणि मानसिक तणाव कमी होतो. हा उपाय केल्याने घरात नेहमी चांगली ऊर्जा राहते. 10. मध आणि तुपात भिजवलेली रुईची फुले आरोग्य सुधारते. मध आणि तूप हे आयुर्वेदानुसार शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. या दोन्हींचा उपयोग धार्मिक कार्यांमध्ये आणि औषधांमध्ये केला जातो. जया एकादशीच्या दिवशी मध आणि तुपात भिजवलेली रुईची फुले तुळशीला अर्पण केल्याने घरातील आरोग्यविषयक समस्या दूर होतात. मधात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तूप मन आणि शरीर शांत ठेवण्यास मदत करते. जेव्हा हे मिश्रण तुळशीला अर्पण केले जाते, तेव्हा त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडतो आणि आरोग्य सुधारते. या उपायामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीर निरोगी राहते. घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील किंवा सतत काही ना काही शारीरिक समस्या असतील, तर हा उपाय केल्याने त्यात मोठा बदल पाहायला मिळतो. 11. कडुनिंबाची पाने वाईट दृष्टीपासून संरक्षण. कडुनिंबाच्या पानांमध्ये शक्तिशाली औषधी आणि आध्यात्मिक गुण असतात. भारतीय संस्कृतीत वाईट दृष्टीपासून बचाव करण्यासाठी कडुनिंबाचा वापर केला जातो. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला कडुनिंबाची पाने बांधल्याने वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो. कडुनिंबाची पाने वायुशुद्धीकरणासाठी देखील ओळखली जातात. या पानांच्या स्पर्शाने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशास्त्रानुसार कडुनिंबाची पाने घरात ठेवल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि कुटुंबावर कुठलाही अनिष्ट प्रभाव पडत नाही. वाईट नजरेचा प्रभाव टाळण्यासाठी कडुनिंबाची पाने तुळशीला बांधावीत आणि नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. यामुळे कुटुंबावर येणारे संकट टळते आणि घरात चांगली ऊर्जा निर्माण होते. 12. हळद कुंकू अर्पण करून सौभाग्य प्राप्ती. हळद आणि कुंकू हे शुभतेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हळद कुंकू पूजेत अर्पण करतात. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला हळद कुंकू अर्पण केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते. हळद औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे आणि ती शुद्धतेचे प्रतीक आहे. कुंकू सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि मंगलकारक वातावरण निर्माण करते. या दिवशी हळद कुंकू तुळशीला अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक स्थिती सुधारते. तुळशीला हळद कुंकू अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करावी आणि गृहस्थ जीवनात आनंद आणि समृद्धी यावी यासाठी भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय केल्याने दाम्पत्य जीवनातील तणाव दूर होतो आणि सौभाग्य वृद्धी होते. 13. तांदूळ आणि गहू मिश्रण बांधल्याने अन्न समृद्धी वाढते. तांदूळ आणि गहू हे अन्न संपत्तीचे प्रतीक आहे. या दोन्ही अन्नधान्यांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला तांदूळ आणि गहू बांधल्याने घरात अन्न समृद्धी राहते आणि उपासमारीची समस्या उद्भवत नाही. हा उपाय केल्याने देवी अन्नपूर्णेची कृपा प्राप्त होते आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. जर कुटुंबाला सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल, तर हा उपाय केल्याने परिस्थितीत सुधारणा होते. तुळशीला अन्नधान्य अर्पण करताना अन्नपूर्णाय नमः मंत्राचा जप करावा. त्यामुळे घरातील धन, आरोग्य आणि समृद्धी वाढते. 14. नारळाच्या शेंडीचा तुकडा. घरातील संकटे दूर करण्यासाठी नारळ हा शुभ मानला जातो आणि त्याचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केला जातो. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला नारळाच्या शेंडीचा तुकडा बांधल्याने घरातील संकटे दूर होतात आणि समृद्धी वाढते. नारळाची शेंडी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरात वाईट शक्ती असल्यास हा उपाय केल्याने त्याचा नाश होतो आणि घरातील वातावरण शांत होते. नारळाची शेंडी बांधताना श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करावा. यामुळे घरात शुभता निर्माण होते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
15. चांदीचा तुकडा किंवा नाणे बांधल्याने धनवृद्धी होते. चांदी ही समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. जया एकादशीच्या दिवशी तुळशीला चांदीचा तुकडा किंवा नाणे अर्पण केल्याने धनवृद्धी होते आणि आर्थिक संकटे दूर होतात. चांदी देवी लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे हा उपाय केल्याने धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. तुळशीला चांदी अर्पण करताना श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करावा. यामुळे घरात स्थैर्य, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 8 फेब्रुवारी जया एकादशीच्या दिवशी तुळशीला विविध पवित्र वस्तू बांधल्याने मिळणारी फळे. 1. बेलपत्र, पितृदोष व ग्रहदोष निवारण, मानसिक शांती. 2. गायत्री मंत्र लिहिलेली चिठ्ठी, सकारात्मक ऊर्जा, शुभता. 3. मध आणि तुपात भिजवलेली रुईची फुले, आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 4. कडुनिंबाची पाने, वाईट दृष्टी व नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. 5. हळद कुंकू, सौभाग्य, वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी. 6. तांदूळ आणि गहू मिश्रण, अन्न समृद्धी, घरात भरभराट. 7. नारळाच्या शेंडीचा तुकडा, संकट दूर होते, घरात शांती आणि समृद्धी. 8. चांदीचा तुकडा किंवा नाणे, आर्थिक स्थैर्य, धनलाभ आणि लक्ष्मी कृपा. या दिवशी तुळशीला या वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात, घरातील अडचणी दूर होतात आणि जीवनात सुखशांती, समृद्धी आणि आरोग्य मिळते. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.